आपल्या सर्वांची भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 32वा गळीत समारंभाच्या सांगता समारंभाचे अध्यक्ष आपल्या कारखान्याचे कर्तबगार चेअरमन सहकारमर्षी सीताराम पाटील गायकर साहेब, त्याचबरोबर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे, उपस्थित सर्व संचालक मंडळ, सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख, समोर बसलेले सर्व तोडणी कामगार, मुकादम, कर्मचारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा सीजन आपण या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडला आहे. याचा खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी होत आहे. कमी काळामध्ये अत्यंत कमी ऊस असतानासुद्धा काटकसरीनं सर्व तोडणी कामगार असतील, त्यांचे मुकादम असतील, कोणतीही तक्रार न करता अडचणीच्या काळातसुद्धा चांगलं काम त्याने या सीजन काळामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. सांगायचं मित्रांनो की महाराष्ट्रातली सर्व साखर कारखानदारी अडचणीत असतानासुद्धा अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहे, परंतु त्यानिमित्तानं या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर ही साखर कारखाने जर टिकवायचे असेल तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी ह्या कारखान्याला अनुदान स्वरूपामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये मदत करण्याची काळाची गरज आहे. अनेक कारखाने अडचणीत असतानासुद्धा चांगल्या प्रकारे भाव दिला आणि विशेष आनंद असा आहे की आपला कारखान्याचा शुभारंभ झाला त्यावेळेस चेअरमन साहेबांनी 3,000 रुपये आपल्या कारखान्याचा भाव जाहीर केला आणि त्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार आमच्या मॅनेजमेंट असेल, चेअरमन साहेब असतील, संचालक मंडळ असतील, कोणत्याही शेतकऱ्याने तक्रार केली नाही की आम्हाला हा भाव कमी आहे. खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे की आपली कामधेनू आहे, आपली भाग्यलक्ष्मी आहे, हा कारखाना चालला पाहिजे. हा उदात्त हेतू आणि धोरण ठेवून सर्व शेतकरी सभासद, ऊस उत्पादक सभासद यांनी आपल्या कारखान्याला ऊस पुरवला. परंतु भविष्यातसुद्धा जे लोक बाहेर संगमेर असेल, इतर कारखान्याला ऊस देत आहेत, त्यांनासुद्धा ह्या निमित्ताने जो पुढचा सीजन आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्यासाठी, या सीजनसाठी कृपया विनंती आहे की आपण आपला कार्यक्षेत्रातला ऊस बाहेरच्या कारखान्याला देऊ नये. जरी थोडासा बाजार कमी मिळतो आहे, परंतु इथून मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपला कारखाना नव्हता त्यास आपण बघितलं आहे की आपल्या ऊसाच्या खोडक्याहून आपला ऊस संगमेरला जायचा. त्या काळातले त्या शेतकऱ्यांचं कष्ट आपण बघितलं आहे. रात्र जागायचा, टेंबा धरायचा. परंतु आपला कारखानाची निर्मिती झाल्यापासून शेतकऱ्यांचा त्रास कमी झाला. 2 रुपये जरी कमी मिळत असेल, परंतु भविष्यामध्ये जो निर्माण होणारा ऊस आहे तो ऊस आपल्या कारखान्याला गाळावा असं आव्हान जे बाहेर शेतकरी ऊस देतात त्यांना या ठिकाणी करतो. आणि अत्यंत काटकसरीनं हा गळीत हंगाम सर्व कर्मचारी असतील, सर्व विभाग प्रमुख असतील, विशेष करून तोडणी कामगार असेल, यांनीसुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य ह्या कारखान्यासाठी केलं. भविष्यातल्या पुढील सुद्धा या ठिकाणी जो सीजन येईल त्या सीजनसाठी सुद्धा असंच सहकार्य करावं अशी मी सर्व संचालक मंडळाच्या विनंती करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते.
आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.